पूजा सावंत महाराष्ट्राच्या रस्त्यावर साडी नेसून बस चालवणाऱ्या धाडसी महिला ड्रायव्हर म्हणून प्रसिद्ध झाल्या होत्या। त्यांचा सोशल मीडियावरती सुद्धा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता। परंतु त्यांच्यासोबत पुढे काय घडलं ते पहा। त्यांच्या कौशल्यांची आणि आत्मविश्वासाची चर्चा सर्वत्र होत होती। मात्र काही अनुभवी ड्रायव्हर्स आणि सुरक्षा तज्ज्ञांनी वारंवार एक धोक्याची सूचना दिली होती। ड्रायव्हिंग करताना पेहराव नेहमी सुरक्षित आणि अडथळा विरहित असावा। पूजा यांचा मराठमोळ्या साडीचा पेहराव त्यांची ओळख बनला होता, पण तोच पेहराव एक दिवस एका गंभीर दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकतो याची कल्पना त्यांनी केली नव्हती। तो एक नेहमीप्रमाणे गजबजलेला दिवस होता। पूजा एक लांब पल्ल्याची बस घेऊन घाट सेक्शनमधून प्रवास करत होत्या। बसमध्ये साधारण 40 प्रवासी होते। घाटातील रस्ता तीव्र वळणाचा आणि अरुंद होता। पूजा नेहमीप्रमाणे अत्यंत कुशलतेने बस चालवत होत्या, पण आज सकाळपासून त्यांना क्लच आणि ब्रेक दाबताना साडीच्या पदराचा किंचित अडथळा जाणवत होता। त्यांनी साडी व्यवस्थित खोचण्याचा प्रयत्न केला होता, पण लांब पल्ल्यामुळे बसमध्ये सतत खाली वर केल्याने साडी पुन्हा थोडी सैल झाली होती। घाटातील एका अत्यंत धोकादायक वळणावर समोरून एक अत्यंत वेगाने आणि चुकीच्या दिशेने एक ट्रक येताना दिसला। परिस्थितीची गंभीरता ओळखून पूजा यांनी लगेच इमर्जन्सी ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला। त्याच निर्णय क्षणी त्यांच्या पायातील साडीचा सैल झालेला पदर ब्रेक पॅडलच्या जवळ असलेल्या एका कॉकपिटच्या कोपऱ्यात थोडा अडकला। ब्रेकवर जोर लावताना साडीमुळे त्यांच्या पायाला पूर्ण ताकद लावता आली नाही। ब्रेकिंगची प्रक्रिया काही सेकंदासाठी मंदावली आणि ब्रेक पूर्ण क्षमतेने दाबला गेला नाही। या अतिसूक्ष्म विलंबाने मोठा फरक पडला। जर ब्रेक वेळेवर आणि पूर्ण क्षमतेने लागला असता तर बस कदाचित थोडी आधी थांबली असती। बस अनियंत्रित झाली आणि डाव्या बाजूच्या कठड्याला घासून पुढे गेली। मोठा आवाज झाला आणि बसमधील प्रवासी किंचाळले। सुदैवाने पूजा यांनी शेवटच्या क्षणी बसचा ताबा पूर्णपणे गमावला नाही। समोरून येणाऱ्या ट्रकला टाळण्यासाठी त्यांनी बस जास्तीत जास्त कठड्याजवळ वळवली, त्यामुळे बसच्या बाजूचे चाक कठड्याच्या पलीकडे गेले आणि बस तीव्र धक्क्याने थांबली। या अपघातात बसमधील अनेक प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या, पण पूजा यांना स्वतःला गंभीर दुखापत झाली नाही। अपघातानंतर लगेच मदत कार्य सुरू झाले। प्राथमिक चौकशीत अपघात ट्रक ड्रायव्हरच्या चुकीमुळे झाला हे सिद्ध झाले, परंतु पूजा यांच्या ड्रायव्हिंगमध्ये झालेल्या अडथळ्याची नोंदही घेतली गेली। पूजा यांनी कबूल केले की अत्यंत कठीण परिस्थितीत निर्णायक ब्रेक लावताना साडीच्या पदरामुळे त्यांच्या पायाला क्षणभर योग्य दाब लावता आला नाही। या अपघाताने एक महत्त्वाचा धडा दिलेला आहे।